हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. हे सर्व क्वेश्चन्स TCS पॅटर्ननुसार आहेत आणि एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत. असे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये पाहायला भेटतील. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची आपली टेस्ट सिरीज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम टार्गेटेड आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही सेड टू द हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. टेरिफ म्हणजे रूमवर लागणारा टॅक्स चार्ज. ही सेड टू दी हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. काय लिहायचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर रिपोर्टेड स्पीचमध्ये इंटोरोगेटिव्ह आहे. रिपोर्टेड स्पीचमध्ये इंटोरोगेटिव्ह आहे. कॅन आहे तो कूड बनेल. तर कूड कुठे आहे शोधा. कुठे आहे कूड. कॅन, कॅन, टेल, कूड. ऑप्शन डी मध्ये कूड आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही आस्क्स द हॉटेल मॅनेजर इफ ही कुड टेल हिम टेरिफ ऑफ रूम्स येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. कॅनचं इनडायरेक्ट मध्ये कूड होते. ऑप्शन डी मध्ये फक्त कूड आहे, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर. तर पॅराजम्बल आलंय, घाबरायचं नाही बिलकुल. कधी कधी खूप सोपं असते. However, they ignore the truth that progress and success are proportional to the labor they put in. The general human tendency is to find faults in the policies framed by the government. They blame the government for their slow process, expecting miracles and magical transformation in their life. So people openly criticize and condemn the policy makers. तर ऑप्शन्स बघा. पहिले सी आलंय, बी आलंय, डी आलंय, ए आलंय. ए मध्ये आहे हाऊएव्हर. हाऊएव्हरचा अर्थ होतो तरीही. बट म्हणजे त्याआधी काहीतरी असेल, म्हणजेच ए पहिले येणार नाही. बी मध्ये काय आहे. तर बी मध्ये आहे दी जनरल ह्युमन टेंडन्सी. दी जनरल ह्युमन टेंडन्सी इज टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट. जनरल ह्युमन टेंडन्सी आहे जी फॉल्ट्स फाइंड करते त्या पॉलिसीजमध्ये ज्या गव्हर्नमेंटनी फ्रेम केल्यात. हे असू शकते सुरुवातीला. सी बघा. दे. दे कोण आहेत आपल्याला माहीत नाहीये, म्हणून सी पहिले येणार नाही. ऑप्शन डी सो. सो म्हणजे म्हणून. म्हणून पहिले कसं येईल. पहिले काहीतरी झालं असेल तेव्हाच नंतर सो येईल. सो पीपल क्रिटिसाइज, म्हणून क्रिटिसाइज करतात. डी सुद्धा सुरुवातीला येणार नाही. सुरुवातीला येईल बी. दी जनरल ह्युमन टेंडन्सी इज टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी डी सी येईल तुमची करेक्ट ऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर कोणती स्पेलिंग करेक्ट आहे. तर एक्झॉस्टची स्पेलिंग काय आहे. एक्झॉस्ट. EXHAUST. एक्झॉस्ट संपून टाकणे, दमवणे. एक्झिबिटची स्पेलिंग काय आहे. एक्झिबिटची स्पेलिंग येते EXHIBIT. ही स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्झेलची स्पेलिंग काय असते. एक्झेल म्हणजे श्वास बाहेर सोडणे. EXHALE एक्झेल. आणि एक्स्ट्रॅक्ट EXTRACT एक्स्ट्रॅक्ट काढणे. ठीक आहे. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. करेक्ट स्पेलिंग आहे एक्झिबिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्झोडस. एक्झिट, डिपार्चर, रिफंड की अरायवल. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ एक्झोडस. एक्झोडसचा अर्थ काय होतो. एक्झोडस म्हणजे एक साथ खूप सारी माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली. स्थलांतरित होणे, पलायन, स्थलांतर. काय याचं करेक्ट अँटोनिम. तर एक्झिट म्हणजे जाणे, डिपार्चर जाणे, रिफंड म्हणजे रिफंड, अरायवल येईल याचं करेक्ट अँटोनिम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. एक्झोडसचं करेक्ट अँटोनिम येईल अरायवल. एक्झोडस म्हणजे जाणे, अरायवल म्हणजे येणे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. If no substitution is required, select no improvement. Sentence improvement चा क्वेश्चन आहे. The director will agree with the proposal if we do not exceed the budget. No improvement. Agree to the proposal. Agree on a proposal. Agreed by the proposal. The director will agree with the proposal if we do not exceed the budget. काय याचं करेक्ट आन्सर. तर प्रेपोजिशनच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं की ॲग्री बरोबर दोन प्रेपोजिशन्स येतात. कोणती कोणती. विथ आणि टू. एकतर विथ येते नाहीतर टू येते. जेव्हा एखाद्या वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू येते, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीशी, पर्सनशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ येते. वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू, आणि पर्सनशी, व्यक्तीशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ. तर प्रपोजल काय आहे. व्यक्ती आहे का.
तर नाही, मग टू यूज करणार. ॲग्री टू, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲग्री टू दी प्रपोजल यायला पाहिजे. दी डायरेक्टर विल ॲग्री टू दी प्रपोजल इफ वी डू नॉट एक्सीड दी बजेट. पर्सनसाठी विथ आणि कोणत्याही थिंग्ससाठी वस्तूसाठी टू. ॲग्री विथ पर्सन, ॲग्री टू थिंग्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. In the sentence, identify the segment which contains the grammatical error. Error detection चा क्वेश्चन आहे. One of the boys from our school have been selected for national badminton championship. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? Have been selected from our school for national badminton championship. One of the boys. One of the boys from our school have been selected for national badminton championship. One of the boys from our school have been. हॅव बीन आले, इथे हॅव बीन न येता हॅज बीन पाहिजे. आपल्याला माहिती आहे वन ऑफ नंतर नाउन प्रोनाउन तर प्लुरल येते, अनेकवचनी येते, पण जे वर्ब आहे ते सिंग्युलर येते. वर्ब सिंग्युलर येते, हॅज बीन यायला पाहिजे. वन ऑफ द बॉईज फ्रॉम आवर स्कूल हॅज बीन सिलेक्टेड फॉर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बीन सिलेक्टेड एरर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव डॅश शुगर. आय हॅव डॅश शुगर. मच, मेनी, व्हेरी की लार्ज. तर शुगर काय आहे? शुगर संकेत मोजता येते का? शुगर, वॉटर, सॉल्ट ही अनकाउंटेबल नाउन्स आहेत आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी मचचा वापर करतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मच मीन्स खूप, पुष्कळ. काउंटेबल नाउन्स पूर्वी मेनी वापरतात आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी मच वापरतात. ठीक आहे. आय हॅव मच शुगर, आय हॅव मच वॉटर, आय हॅव मच सॉल्ट. ठीक आहे. काउंटेबल्स पूर्वी मेनी आणि अनकाउंटेबल्स पूर्वी मच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी सेड दॅट दे वुड शिफ्ट टू द न्यू हाऊस द फॉलोइंग इयर. चेंज द सेंटेन्स इन टू डायरेक्ट स्पीच. तर काय येईल याचं करेक्ट डायरेक्ट स्पीच? शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस द फॉलोइंग इयर. शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर. शी सेड दे वुड शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर. की शी सेड वी हॅड शिफ्टेड टू द न्यू हाऊस लास्ट इयर. काय येईल याचं करेक्ट डायरेक्ट स्पीच? दिलेलं सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये आहे, त्याचं आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. तर शी सेड दॅट. सेड, 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 त्यानंतर दॅट, इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे चारही ऑप्शन मध्ये. दे वुड, वुड आहे ऍक्टिव्ह मध्ये, विल असायला पाहिजे. वुड शिफ्ट, हॅड शिफ्ट, ऑप्शन सी डी एलिमिनेट झाले. विल शिफ्ट, विल शिफ्ट, न्यू हाऊस, न्यू हाऊस, द फॉलोइंग इयर, नेक्स्ट इयर. तर नेक्स्ट इयरचं होते फॉलोइंग इयर. डायरेक्ट मध्ये नेक्स्ट इयर असते, तेव्हा इनडायरेक्ट मध्ये फॉलोइंग इयर होते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर येईल तुमचं करेक्ट डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट मध्ये नेक्स्ट इयर असते, तेव्हा इनडायरेक्ट मध्ये दी फॉलोइंग इयर होते. ठीक. आणि डायरेक्ट मध्ये विल असते, तेव्हा इनडायरेक्ट मध्ये वुड होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. ह्युमिलिएशन, बुके, सार्कॅझम, रिटॅलिएट. तर ह्युमिलिएशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे? HUMILIATION. ह्युमिलिएशन, अपमान. डबल एल येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. बुकेची स्पेलिंग काय येते? BOUQUET. बुके, फुलांचा बुके. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. सार्कॅझम, सार्कॅझम म्हणजे सटायर, व्यंग. SARCASM ही स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिटॅलिएटची स्पेलिंग काय असते? RETALIATE. रिटॅलिएट, बदला घेणे. ठीक आहे. ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम टू टेक फ्रेंच लिव्ह. टू टेक फ्रेंच लिव्हचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. टू टेक फ्रेंच लिव्हचा अर्थ काय असतो? वेलकम दी होस्ट, एक्नॉलेज दी होस्ट, लिव्ह विथ रिटर्न परमिशन की लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. टू टेक फ्रेंच लिव्ह म्हणजे परमिशन शिवाय एखादे काम सोडून देणे, विदाउट परमिशन सोडून जाणे, इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन म्हणजे टू टेक फ्रेंच लिव्ह. ठीक आहे. इन्फॉर्म न करता जाणे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग? स्किंटिलेटिंग म्हणजे तेजस्वी, चमकदार, शायनी, ग्लिटरिंग. काय येईल करेक्ट आन्सर? करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग. ग्लिटरिंग, बोरिंग, स्टिंगिंग, फ्लॅटरिंग. तर ग्लिटरिंग येईल तुमचं करेक्ट सिनोनिम.
स्किंटिलेटिंगचं सिनोनिम इन ग्लिटरिंग, स्पार्कलिंग, शायनिंग, ग्लिटरिंग, तेजस्वी, चमकदार, स्किंटिलेटिंग. ठीक. बोरिंगचा अर्थ होतो कंटाळवाणा, डल, टेडियस, बार्ड. स्टिंगिंग म्हणजे डंक मारणे आणि फ्लॅटरिंग स्तुती करणे, मस्का मारणे, चापलुसी करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. द मॅनेजर कीप्स द वर्क पेंडिंग. काय येईल याचं करेक्ट चेंज द व्हॉइस? The work is kept pending by the manager. The work was kept pending by the manager. The work has been kept pending by the manager. की the work are being kept pending by the manager. काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर कीप्स म्हणजे V1 आहे. V1 चेंज कशात होईल? am is are प्लस V3 मध्ये, वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये. द वर्क सिंगुलर आहे. सिंगुलर वर्ब येईल इज केप्ट कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. इज केप्ट. तर इज केप्ट ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. The work is kept pending by the manager येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. इथे वॉज केप्ट आलंय, हॅज बीन केप्ट, आर बीइंग केप्ट. ठीक आहे. ऍक्टिव्ह मध्ये V1 येते तेव्हा पॅसिव्ह मध्ये am is are प्लस V3 येते, वर्बचं थर्ड फॉर्म येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज डॅश. वोलाटाईल, डक्टाईल, फ्रजाईल की फ्रुगल? हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज. ग्लास टेबलला केअरफुली हँडल करा कारण ते कसं आहे? वोलाटाईल आहे, डक्टाईल आहे, फ्रजाईल आहे की फ्रुगल आहे? वोलाटाईल म्हणजे चेंज होणार आहे, अस्थिर, क्षणभंगूर आहे, लवचिक आहे, डक्टाईल आहे. फ्रजाईल आहे म्हणजे नाजूक आहे, ब्रिटल आहे, डेलिकेट आहे की फ्रुगल, कंजूस आहे, इकॉनॉमिकल आहे, थ्रिफ्टी आहे? तर ग्लास टेबल कसं आहे? फ्रजाईल आहे, डेलिकेट आहे, नाजूक आहे, ब्रिटल आहे. त्यामुळे ते केअरफुली हँडल करा. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज फ्रजाईल. ठीक आहे. नाजूक आहे, डेलिकेट आहे, ब्रिटल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. बरियलचा अर्थ होतो फ्युनरल, दफन करणे, बरियल. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते ते. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. शोकगीत. काय म्हणतात त्याला? ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. सॉनेट, बॅलड, हिम, डर्ज. तर सॉनेट म्हणजे 14 चरणांची कविता असते, तिला सॉनेट म्हणतात. बॅलड म्हणजे काय? तर बॅलड म्हणजे कविता असते जिच्यात एखादी स्टोरी नॅरेट केली जाते, म्हणजे मराठीत आपण पोवाडा म्हणू शकतो, बॅलड. हिमचा अर्थ होतो भजन, श्लोक, मंत्र. आणि डर्ज म्हणजे ए लॅमेंट फॉर डेड. ए लॅमेंट फॉर डेड म्हणजे शोकगीत. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते ते शोकगीत. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल येईल डर्ज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. In the sentence, identify the segment which contains the grammatical error. I can swim very fast when I was only 5. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे. व्हेरी फास्ट, आय कॅन स्विम, व्हेन आय वॉज की ओनली 5? आय कॅन स्विम व्हेरी फास्ट व्हेन आय वॉज ओनली 5. जेव्हा मी 5 वर्षांचा होतो तेव्हा मी स्विम करू शकत होतो, पोहू शकत होतो. व्हेन आय वॉज ओनली 5. तर इथे पास्टची गोष्ट आहे. कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते आणि कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते. इथे पास्टची गोष्ट आहे त्यामुळे कॅन न येता कुड यायला पाहिजे होतं. आय कुड स्विम येईल. पार्ट बी मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय कॅन स्विम येणार नाही, आय कुड स्विम येईल. पास्टची घटना आहे, कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते आणि कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम ए हार्ड नट टू क्रॅक. काय या इडियमचं करेक्ट मीनिंग? ए हार्ड नट टू क्रॅक. इझिली इनकरेज्ड, इझिली डिसअपॉइंटेड, ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, नॉट रिस्ट्रेन. काय याचं करेक्ट मीनिंग? ए हार्ड नट टू क्रॅक. ज्याला तोडणं खूप कठीण आहे, डिफिकल्ट सिच्युएशनला बोलतात. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. ज्याच्याबरोबर डील करणं कठीण असते, डिफिकल्ट सिच्युएशन. काय याचं करेक्ट आन्सर? ए डिफिकल्ट प्रॉब्लेम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए हार्ड नट टू क्रॅकचा अर्थ होईल ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, ज्याला तोडणं खूप कठीण आहे. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. ज्याच्याबरोबर डील करणं खूप कठीण असते. ठीक आहे. ए हार्ड नट टू क्रॅक. ठीक आहे. त्यानंतर रिस्ट्रेनचा अर्थ होतो कंट्रोल करणे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence.
इफ नो सबस्टिट्यूशन इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वेअर रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी. काय येईल याचं करेक्ट आन्सर? द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वेअर रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी. तर सेंटेन्समध्ये आलंय ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज ही एक प्रेपोजिशन फ्रेज असते. ॲज वेल ॲजच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि याच्याच अकॉर्डिंग वर्ब येते. द कॅप्टन नुसार इथे सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं वॉज. हे प्लुरल वर्ब इथे येणार नाही. कॅप्टन सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब पाहिजे वॉज. जेव्हा सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज येते तेव्हा त्याच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि वर्ब त्याच्या अनुसार येते. ठीक आहे. ऑप्शन चेक करा कोणता येईल करेक्ट आन्सर. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वॉज हे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. डिड यू फिनिश दी वर्क येट. हा पण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. डिड यू फिनिश दी वर्क येट, वुड यू फिनिश, हॅवंट यू फिनिश्ड, हॅड यू फिनिश्ड की नो इम्प्रूव्हमेंट. काय येईल याचं करेक्ट आन्सर? डिड यू फिनिश दी वर्क येट. तर येट हे शक्यतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरले जाते. पूर्ण वर्तमान काळात प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरले जाते. पूर्ण वर्तमान काळात निगेटिव्ह सेंटेन्ससाठी वापरतात येट. मग आपण इथे प्रेझेंट परफेक्ट निगेटिव्ह यूज करूया. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट यू फिनिश्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट यू फिनिश्ड दी वर्क येट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्स डॅश व्हेजिटेबल्स दीज डेज. ही लिव्स डॅश व्हेजिटेबल्स दीज डेज. इन, ऑन, ॲट की विथ. तर लिव्स ऑन व्हेजिटेबल्स, तो व्हेजिटेबल्सवर जगतोय, तो व्हेजिटेबल्स खाऊन उदरनिर्वाह करतोय. लिव्स ऑन व्हेजिटेबल्स दीज डेज. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही लिव्स ऑन व्हेजिटेबल्स दीज डेज. नेक्स्ट क्वेश्चन. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. स्टिंग्स म्हणजे डंख मारणे. टू, फॉर, ॲट, ऑफ कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल? द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. तर ॲलर्जिक नंतर टू हे फिक्स प्रेपोजिशन असते. ॲलर्जिक टू. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ गार्निश. पेंट, ॲड ऑन, गार्नर, बॅनिश. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ गार्निश? तर गार्निशचा अर्थ काय असतो? गार्निश म्हणजे सुशोभित करणे. पेंट म्हणजे रंग, ॲड ऑन म्हणजे सजवणे, गार्नर म्हणजे एकत्र करणे आणि बॅनिश म्हणजे देशातून एखाद्याला काढून टाकणे. काय येईल करेक्ट सिनोनिम गार्निशचं? तर ॲड ऑन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲड ऑन म्हणजे सजवणे, सुशोभित करणे, गार्निश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रफ. करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रफ. ग्रफचं सिनोनिम सांगायचं आहे हार्ड, रफ, टफ, स्टडी. काय येईल ग्रफचं करेक्ट सिनोनिम? तर ग्रफ म्हणजे काय? उग्र, उद्धट, चिडखोर, ॲब्रेसिव्ह, रफ. काय येईल करेक्ट सिनोनिम? ऑप्शन बी रफ. ठीक आहे. टफ म्हणजे कठीण, स्टडी म्हणजे स्ट्रॉंग, भक्कम, पॉवरफुल, मस्कुलाइन, शक्तिशाली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस? रिझर्व्ड, क्लेवर, हार्डवर्किंग, इंटेलिजंट. अर्थ काय असतो इंडस्ट्रियसचा? मेहनती. हार्डवर्किंग येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन सी. रिझर्व्ड म्हणजे राखीव, हार्डवर्किंग मेहनती, क्लेवर हुशार, चतुर, इंटेलिजंट बुद्धिवान. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक. ट्रान्सपरंट, कवर्ड, क्लिअर, मिस्टी. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक? ओपेकचा अर्थ काय असतो? तर ओपेक म्हणजे अपारदर्शक. अँटोनिम येईल पारदर्शक, ट्रान्सपरंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, ओपेक म्हणजे अपारदर्शक. कवर्ड झाकलेले, क्लिअर स्पष्ट, मिस्टी धुक्याने झाकलेला, वेग डल अनक्लिअर. ठीक आहे, मिस्टी. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.